मित्र नमस्कार. खरं तर माझ्यासमोर आता प्रश्न असा पडलाय की या विषयावर बोलायचं की नाही बोलायचं. कारण संजय राऊतांवर बोलू तर तुमच्यापैकी काही जण म्हणतात किती दिवस राऊतांचं चराट तुम्ही लावणार आहात, कंटाळा आला बुवा. काही जणांनी तर मला सांगितलं की श्रीकांत उमरीकरांना वेगळं चॅनल करायला लावा, म्हणजे त्यांना ते सबस्क्राईब करता येऊ शकेल. मी उमरीकरांना हा निरोप दिलाय देखील. आता राऊतांच्यावरती काही लोकांना बोललेलं आवडत नाही. आता किशोरी पेडणेकर हे एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यावरती बोललेलं काही लोकांना आवडत नाही. उद्धव ठाकरेंच्यावरती बोललेलं काही लोकांना आवडत नाही. शरद पवारांच्या वरती बोललेलं काही लोकांना आवडत नाही. मोदींच्या वरती बोललेलं काही लोकांना आवडत नाही. असं प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी आहे. पण ही माणसं बोलतात अशी भन्नाट की त्याविषयी मला व्यक्त व्हावं वाटतं. मी कोणत्या व्यक्तीवर बोलत नाही, कोणासाठी बोलत नाही, तर माझ्या मनाला जे भावलेलं असतं, आवडलेलं असतं, जो विषय मला मांडावा वाटतो तो विषय मी मांडत असतो. त्यामुळं कोणता एक व्यक्ती टार्गेट करणं असा अजिबात हेतू नसतो. अर्थात काही व्यक्ती जाणीवपूर्वक तसं बोलतात आणि मग त्यावर बोलावं लागतं. तशी मंडळी अनालायझरची 2300-2400च्या आसपासची आता व्हिडिओची संख्या गेलेली आहे. त्यातली 100, 200, 150 धरू आपण. शरद पवारांच्या वरती असतील, 5-50 संजय राऊतांच्या वरती असतील. एकूण हिशोब घातला तर 10% वर जात नाहीये. असो, जाऊ दे, वाती कशाला वाळायच्या, उगाच आपण बोलूया किशोरी पेडणेकर यांच्याविषयी. अनेकांना वाटत असेल की काय किशोरी पेडणेकर हा काय बोलायचा विषय आहे का? मुंबईच्या माजी महापौरांच्या विषयी इतकं काय ते बोलावं? गमतीशीर आहे होय सगळं. म्हणजे मला कधी कधी माणसं कोणत्या जगात वावरतात ना मला कळत नाही. म्हणजे लहान मुलं असतं बघा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, शेपटीच्या झुपक्याने झाडून जाईल खार, खारवाई आपली शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल, असलं काहीतरी फार असं अद्भुत आणि कल्पनारम्य ती लहान मुलं करत असतात. तशा या लहान मुलाच्या अद्भुत कल्पनारम्य गोष्टींमध्ये या किशोरीताई पेडणेकर या रंगून गेलेल्या असतात, घडून गेलेल्या असतात. खरं तर यांचं नाव किशोरी आहे, पण त्या अगदीच बालिकेसारखं वर्तन करतात असं मला कधी कधी वाटतं. तर यांच्याविषयी खूप बोलून झालंय, यांच्या गमती जमती सांगून झाल्यात, यांच्या उच्चाराविषयी सांगून झालंय, मग संशयाची सुई कशी वळते हे आपलं ऐकून झालंय. ते गाणं त्या म्हणाल्या होत्या, कुठलं ते पिंजरामधलं गाणं, तेही आपलं त्यांच्याकडून, कशी नशिबानं थट्ट आज मांडली, तेही ऐकून झालंय. ते इंग्रजी एका परिसंवादातलं त्यांचं ते ऑनलाईनचं बोलणं, तेही आपलं ऐकून झालेलं आहे. ते त्या आरजे मला इश्काला दिलेलं उत्तर, BMCवर भरोसा नाही काय, ते पण आपलं ऐकून झालं. या अशा गमती जमती या किशोरी ताई करत असतात. त्यांच्या मनातलं एक अबोध अल्लड बालक अजूनही जिवंत असल्याचा आनंद आमच्या मनाला आहे. खरं तर हे फार खूप मोठे कमी माणसांना जमतं. वय वाढत जातं आणि आपल्यातल्या बालकाला तसंच कायम ठेवणं हे खूप कठीण जातं. हो, मला तुम्हाला एक अजून गंमत सांगायची राहिली किशोरीताईंच्या आजच्या अशा गमतीशीर विधानाची. तुम्हाला आठवतंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेमध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आहे की अमृत महोत्सव हे नीट सांगता आलं नव्हतं. ते गडबडले होते. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतोय असं म्हणाले होते आणि मग त्यांनी चुकून ते सुवर्ण की अमृत असं करून अमृत महोत्सव असं सांगितलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. त्यावर नारायण राणे चांगलेच चिडले होते. ते म्हणाले की ज्याला सुवर्ण महोत्सव की अमृत महोत्सव माहीत नाही तिथे मी असतो तर, असं म्हणून त्यांनी ते एक कानाखाली ठेवून दिली असती अशी वगैरे भाषा वापरली होती. आणि ते फार महाग पडलं होतं नारायण राणेंना. त्यांच्या मागं पोलीस लागले, मग नाशिकचे पोलीस गेले, इकडचे पोलीस गेले, त्यांना जेवणाच्या ताटावरून ते उठवलं, अटक केली वगैरे वगैरे. हे सगळं रामायण आपण ऐकलं होतं. मला हे आठवलं यासाठी की या किशोरी ताईंना देखील स्वातंत्र्याचा नेमका कोणता महोत्सव आहे ते कळलंच नाही. साधारण किशोरी ताई आता वयाच्या महापौर झालेल्या आहेत, म्हणजे 50च्या आसपास असतील असं आपण गृहीत धरू. मला माहीत नाही किशोरी ताईंचं पेडणेकरांचं एक्झॅक्ट वय काय, पण त्या अडकल्यात अजूनही रौप्य महोत्सवामध्ये. बघा, म्हणजे मी तुम्हाला जे म्हणालं ना की आपल्या माणसांना, एखाद्या माणसाला आपल्या मनातली बालिका जिवंत ठेवणं खूप कमी असतं काम. ते म्हणजे माणसं खूप कमी लोकांना जमतो. ही शक्ती खूप कमी लोकांना असते. त्यामुळे त्या अमृत महोत्सवाच्या वर्षात सुद्धा रौप्य महोत्सवाची आठवण करतात. अजून तिथेच त्या, म्हणजे त्या आल्याच नाहीत अलीकडे. 50 वर्ष अलीकडे त्या आल्याच नाहीयेत. त्या रौप्य महोत्सवामध्येच अडकलेल्या आहेत. बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल तर बघा, 1-2-3 वेळेला ते ऐकवतो तुम्हाला मी, ऐका. कारण आज आपण देशाच्या 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून रौप्य
अमृत महोत्सव करतो आहोत. 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून रौप्य अमृत महोत्सव करतो आहोत. 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून रौप्य अमृत महोत्सव करतो आहोत. ऐकलत ना, पटलं ना तुम्हाला? म्हणजे त्या 50 वर्ष त्यांना यायला कोणीतरी भानावर आणावं लागतं की ताई जरा आपण भानावर या, अलीकडे या, 50 वर्ष अलीकडे या. आणि त्या 50 वर्ष अलीकडं आल्यानंतर त्या पुन्हा 25 वर्ष पुढे गेल्या. रौप्य महोत्सव 25व्या वर्षी होत असतो, सुवर्ण महोत्सव 50व्या वर्षी होत असतो, अमृत महोत्सव 75व्या वर्षी होत असतो, तर शतकोत्सव हा 100व्या वर्षी होत असतो. या 25 वर्षातून 75व्या वर्षात आल्या आणि तिथून ज्या गेल्या त्या थेट शतकात गेल्या आणि शतकात काय होईल याचा शोध देखील त्यांनी लावून टाकला. आता कसं जमतं हे म्हणजे मला आश्चर्य वाटतं. म्हणजे 25व्या वर्षी कोणीतरी ध्वजारोहण केलं, 50व्या वर्षी उद्धव साहेबांनी केलं, 75व्या वर्षी उद्धव साहेबांनी केलं, आता 100व्या वर्षी दिल्लीतून आदित्य ठाकरे ध्वजारोहण करतील असं या बोलतायत. जरा ऐका. आज उद्धवजींच्या हस्ते 75 वर्ष पूर्णाचं झालं. 100 वर्ष पूर्ण होणार तेव्हा आदित्य ठाकरे हे दिल्लीतून येऊन झेंडावंदन करणार आहे. लिहून ठेवा. आता याचा अर्थ काय घ्यायचा? महाराष्ट्रामध्ये 17-18 खासदार निवडून आले, त्यातले 12 फुटून निघून गेले. अर्धा डझन खासदार तुमच्याकडं उरले. या अर्धा डझन खासदाराच्या जोरावर फार फार तर राष्ट्रवादीचे 4 तुम्हाला जोडले तर डझनभर सुद्धा होत नाहीत. 6 आणि 4 10 राहतात. मधल्या काळात कोण तुमच्याकडं टिकेल की नाही याची शक्यता उरत नाही. अशा 10 खासदारांच्या जोरावर आदरणीय किशोरीताई पेडणेकर 100व्या उत्सवाच्या दिवशी, शतकोत्सवाच्या दिवशी आदित्य ठाकरे दिल्लीत ध्वजारोहण करून इथे ध्वजारोहण करायला येतील असं म्हणतायत. संजय राऊत मागच्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील असं म्हणत होते. त्यांची काय अवस्था झाली आहे आपण बघितलंय. आता किशोरी पेडणेकरांच्या मनामध्ये संजय राऊतांचा संकल्प निघून गेलाय की काय असा प्रश्न पडलाय. म्हणजे राऊत जे म्हणत होते ते होणार नाही हे किशोरी पेडणेकरांना बहुतेक कळलेलं असावं. उद्धव ठाकरे या देशाचे पंतप्रधान होणे नाही याची जाणीव कदाचित किशोरी पेडणेकरांना झालेली असावी. म्हणून कदाचित आत्ता नाही तर नाही, किमान 25 वर्षांनी आदित्य ठाकरे दिल्लीत जातील असा काहीसा विश्वास या किशोरीताईंच्या मनामध्ये येत असावा. म्हणजे शिवसैनिकांनो पक्क लक्षात घ्या, अजून 25 वर्ष तरी शिवसेनेचा काही उद्धार होण्याची शक्यता मला दिसत नाही आहे. कारण किशोरी पेडणेकर या इतक्या महाज्ञानी नेत्या आहेत की त्यांना भविष्यातल्या सगळ्याच गोष्टी दिसू शकतात. संशयाची सुई त्या वळवू शकतात, म्हणजे सुईतला संशय वळवू शकतात. अजून काय काय त्या करू शकतात मला माहीत नाही. पण किशोरी पेडणेकरांचं हे विधान शिवसैनिकांना खरं तर बूस्टर देणारं असायला हवं होतं. पण ते 25 वर्ष आता काहीच होणार नाही या नक्की लक्षात ठेवावं. कारण आता उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकत नाहीत हे तर किशोरी पेडणेकरांनी मान्य केलेलंच आहे. आणि जे काही होईल ते आदित्य ठाकरे सोबत होईल, ते 25 वर्षानंतर होईल. त्यावेळेला कोण कोण असेल कोण कोण नाही माहीत नाही. 25 वर्षानंतरच्या सगळ्या कल्पना किशोरी पेडणेकर व्यक्त करतात, त्याही रौप्य महोत्सवाच्या वर्षात आपल्या सगळ्यांना घेऊन जाऊन. मला खरोखरच किशोरी पेडणेकरांचं आश्चर्य वाटतं, कौतुक वाटतं. आणि आदित्य ठाकरेंचं मी जिवंत असेल की नाही 25 वर्षानंतर मला माहीत नाही. कदाचित एवढं दीर्घ आयुष्य मला मिळण्याची शक्यता नसेल देखील. आता आपलं खूप आयुष्य कमी झालं आहे, त्यामुळं मी मेलो कदाचित तर आदित्य ठाकरेंना 25 वर्षानंतर शतक महोत्सवाच्या वेळेला प्रधानमंत्री होण्याच्या शुभेच्छा उगाच देऊन ठेवतो. कारण आता 25 वर्ष म्हणजे मी जिवंत असेपर्यंतही आणि किशोरीताई जिवंत असेपर्यंतही हे काही घडण्याची शक्यता मला दिसत नाही आहे. संजय राऊतांचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही आहे. शिवसैनिकांना आता 25 वर्ष वाट बघावी लागणार आहे. एवढंच किशोरीताई पेडणेकरांनी लक्षात ठेवावं. बाकी आम्हाला काही म्हणायचं नाही. तुमचा जो काही मनोरंजनाचा अखंड झरा चालू आहे तो असाच चालू ठेवावा. आम्हाला ही विषय मिळत राहतील. नमस्कार.